पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतानं पाकिस्तानवर कडक ॲक्शन घेत सिंधू जलकरार स्थगित केला। तेव्हापासून भारत सिंधू नदीचं पाणी अडवणार, त्यामुळे पाकिस्तानात मोठा दुष्काळ पडणार अशा चर्चा सुरू झाल्या। सुरुवातीला पाकिस्ताननं यावरून बराच थैथयाट केला। भारतानं पाणी अडवलं तर ते ॲक्ट ऑफ वॉर मानलं जाईल असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं। पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून थेट न्यूक्लिअर बॉम्बची धमकीही देण्यात आली। पण ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्ताननं सिंधू नदी करारावर नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। आधी सिंधू जलकराराला स्थगिती देऊन आणि नंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानची कोंडी केल्यानं पाकिस्ताननं आता या करारावर पहिल्यांदाच चर्चेसाठी तयारी दाखवली आहे। यासाठी पाकिस्तानकडून भारत सरकारला एक पत्र पाठवण्यात आले। पाकिस्ताननं पाठवलेल्या या पत्रात नेमकं काय, सिंधू जलकराराबाबत भारताच्या अटी काय, त्याद्वारे भारत पाकिस्तानची कोंडी कशी करू शकतो, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी सिंधू नदीच्या प्रश्नावरून पाकिस्तान नरमाईची भूमिका कशी घेतोय ते बघूयात। पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयानं 14 मेला भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला एक पत्र पाठवलं। या पत्राद्वारे पाकिस्ताननं भारताला सिंधू जलकरार स्थगित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलंय। भारताच्या भूमिकेमुळे पाकिस्तानात पाण्याचं गंभीर संकट निर्माण होऊ शकतं असं या पत्रात म्हटलंय। सिंधू जलकराराला स्थगिती देणं हे एकतर्फी आणि बेकायदेशीर आहे। पाकिस्तानची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे। लाखो लोक या कराराद्वारे नियंत्रित होणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत। भारताचा निर्णय हा पाकिस्तानच्या लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्यासारखा आहे असं पाकिस्ताननं पाठवलेल्या या पत्रात सांगण्यात आलंय। माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं हे पत्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयालाही पाठवलंय। पाकिस्तानचे जलसंधारण सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी भारताच्या सिंधू जलकरार स्थगित करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे। सिंधू जलकराराच्या ज्या अटींवर भारताचे आक्षेप आहेत त्यावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत असं मुर्तजा यांच्याकडून सांगण्यात आलंय। विशेष म्हणजे सिंधू नदी कराराच्या मुद्द्यावरून भारतानं यापूर्वी पाकिस्तानला 2 वेळा नोटीस पाठवली होती। भारतानं 2023 आणि 2024 मध्ये या मुद्द्यावरून पाकिस्तानला चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं, पण दोन्ही वेळेस पाकिस्ताननं भारताची मागणी फेटाळून लावली। पण आता भारतानं कठोर भूमिका घेतल्यानंतर भेदरलेला पाकिस्तान वठणीवर आल्याचंच पाहायला मिळतंय। पाकिस्तान सिंधू जलकराराच्या मुद्द्यावरून भारतासोबतच चर्चेसाठी तयार झालाय। याचं कारण म्हणजे 1960च्या करारानुसार पाकिस्तानला सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यापैकी 70% पाणी मिळालंय, तर उर्वरित 30% पाणी भारताच्या वाट्याला आलंय। पण आता भारतानं या कराराला स्थगिती दिल्यानं भारत पाकिस्तानकडे जाणारं पाणी अडवू शकतो। या कराराअंतर्गत पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींवेळी भारत सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचं पाणी सोडण्याआधी पाकिस्तानला माहिती देत होता, पण आता भारत यासाठी बांधील नाही। काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात झेलम नदीला अचानक पूर आला होता। भारतानं पाकिस्तानला न कळवता झेलम नदीचं पाणी सोडलं, त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं। पाकिस्तानी नागरिक शेती करण्यासाठी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत। त्यामुळे समजा भारतानं सिंधू आणि तिच्या उपनद्यांचं पाणी अडवण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तानात पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो असंही तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे आता पाकिस्तानकडून सिंधू जलकराराच्या स्थगितीवर चर्चा करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। सध्या भारत सरकार पाकिस्तानच्या या प्रस्तावाबाबत विचार करत असल्याचंही सांगितलं जातंय। आता सिंधू जलकराराच्या मुद्द्यावरून पाकिस्ताननं भारतासोबत चर्चेची तयारी दाखवली असली तरी ही चर्चा भारताच्या अटींवर होणार आहे। या चर्चेसाठी भारताच्या अटी काय असू शकतात ते आता पाहूयात। सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत देशाशी संवाद साधला। त्यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्ताननं त्यांच्या देशातला दहशतवाद संपवावा असं म्हटलं। मोदींनी पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही अशा शब्दात पाकिस्तानला सुनावलं होतं। या मुद्द्यावरून भारताची भूमिका स्पष्ट आहे। जोपर्यंत पाकिस्तान त्याच्या भूमीवर दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवणार नाही तोपर्यंत भारतही सिंधू नदीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही, ही भारताची भूमिका आहे। या दृष्टीनं भारतानं सर्व पर्यायांचा विचार केल्याचंच म्हटलं जातं। पाकिस्तानचा पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन कोणते उपाययोजना करता येतील याचा विचार सरकारकडून केला जातोय। या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा, जलसंपदा मंत्री CR पाटील, ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि संबंधित मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। हा करार स्थगित झाल्यापासून अमित शहा, CR पाटील आणि मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये आधीच 2 बैठका झाल्या आहेत। आता सिंधू जलकरार स्थगित झाल्यानंतर मोदी सरकार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर रखडलेले जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेगानं पावलं उचलण्याची अपेक्षा आहे। सिंधू नदी करारामुळे पाकिस्तानला जास्त पाणी जात होतं अशी भारत सरकारची भावना आहे।
भारताला या पाण्यातून वीज निर्मिती करायची आहे, त्यामुळं आता सरकार त्या दृष्टीने पावलं उचलणार आहे। सिंधू जल कराराबाबत पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर भारत हा मुद्दा नक्कीच उपस्थित करू शकतो। भारताचं सध्या जम्मू काश्मीरमधल्या रखडलेल्या जलविद्युत प्रकल्पांना गती देण्याचं उद्दिष्ट आहे। याआधी सिंधू जल कराराअंतर्गत भारताला नदीवर कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पाकिस्तानला 6 महिन्यांची सूचना द्यावी लागत होती, पण आता करार स्थगित केल्यानं भारताला हे करणं आवश्यक नाही। त्यामुळे आता भारत चिनाब आणि झेलम नद्यांवर नवीन प्रकल्प सुरू करण्याची शक्यता आहे। सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर आता भारताच्या 6 जलविद्युत प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये 1856 मेगावॅटचा सवालकोट प्रोजेक्ट, 1000 मेगावॅटचा पकलदल प्रोजेक्ट, 850 मेगावॅटचा रॅटल प्रोजेक्ट, 800 मेगावॅटचा परसर प्रोजेक्ट, 624 मेगावॅटचा किरू प्रोजेक्ट आणि एकूण 1320 मेगावॅटचे किरथई 1 आणि किरथई 2 प्रोजेक्ट यांचा समावेश आहे। हे सगळे जलविद्युत प्रकल्प पूर्ण झाले तर जम्मू काश्मीरमध्ये 10,000 मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते। याशिवाय सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याची उपलब्धताही मोठ्या प्रमाणात वाढू शकते। सिंधू जल करारावरून पाकिस्तानची चर्चा झाली तर भारताकडून हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प चालू राहतील अशी अट भारत सरकारकडून पाकिस्तानला घातली जाऊ शकते। सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी भारताची आणखी एक अट असल्याचं सांगितलं जातंय। ही अट म्हणजे या मुद्द्यावर फक्त भारत आणि पाकिस्तान हे 2 देशच चर्चा करतील। यामध्ये तिसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप भारताला मान्य नाही। 1960 साली सिंधू नदीचा जो करार झाला होता त्या करारासाठी जागतिक बँकेनं मध्यस्थी केली होती, पण यावेळेस तशी कोणाचीही मध्यस्थी नको अशी भारताची भूमिका आहे। हा या 2 देशांचा आपापसातला प्रश्न असल्यानं वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या कोणाची मदत नको असं भारताचं म्हणणं आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 साली झालेला करार 1950 आणि 60च्या दशकातल्या इंजिनिअरिंग टेक्निकवर आधारित होता। त्यासाठी त्यावेळची लोकसंख्या, पाण्याची उपलब्धता यांसारख्या फॅक्टर्सचा विचार करण्यात आला होता, पण आता त्याला बराच काळ लोटलाय। त्यामुळे याबाबत नव्यानं विचार केला जावा अशी भारताची मागणी आहे। सध्या तरी सिंधू जल कराराबाबतची सगळी सूत्र भारताच्या हातात आहेत। हा करार स्थगित करून आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मार्फत भारतानं पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे। त्यामुळे सुरुवातीला सिंधूच्या पाण्यावरून भारताला धमक्या देणारा पाकिस्तान आता शेळीप्रमाणे चर्चेसाठी तयार झालाय, पण ही चर्चा भारताच्या अटींवर होणार आणि त्याचा पाकिस्तानला तोटाच होण्याची शक्यता जास्त आहे, एवढं मात्र नक्की। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।